आहे. मी ज्यावेळी नगर परिषदेच्या दालनात किंवा नगर परिषदेच्या या संपूर्ण वास्तूमध्ये आलो त्यावेळी सुरुवातीला सगळ्यात पहिली जर कुठची फाईल बघितली असेल तर ती भुयारी गटार योजनेची फाईल आहे. या फाईलमध्ये 1994 साली ती फाईल ओपन झाली. 2011मध्ये ही फाईल क्लोज झाली. 2011मध्ये फाईल क्लोज होत असताना त्यामध्ये तांत्रिक जो एक्सपर्ट असतो त्याची ओपिनियन घ्यायची अशा प्रकारची निविदा काढण्यासाठी फाईल आली. तिथून ती फाईल क्लोज झाली. आम्हाला जर आता पुढे जायचं असेल तर आम्ही थोडंसं प्रायव्हेट एजन्सीमार्फत वगैरे काम चालू केलं आणि सरकारी यंत्रणेमार्फत सावंतवाडीचा कंटूर जो आहे, कुठे चढाव आहे, कुठे उतार आहे, कुठे तो प्लांट ॲक्च्युअल फिक्स होऊ शकतो याचं एक्सपर्ट ओपिनियन आल्याशिवाय भुयारी गटार योजना ही नेक्स्ट स्टेपमध्ये जाऊ शकत नाही. सो एक्सपर्ट ओपिनियन मस्ट आहे. त्याच्यावर आम्ही या अर्थसंकल्पात प्रॉपर तजवीज केलेली आहे आणि एक्सपेक्टेड त्याची जी कॉस्ट आहे ती इथे धरलेली आहे. त्यावेळी जे विकेंद्रीकरण झालं त्याचं रिझन असं आहे, मी बघितलं इनफॅक्ट ते विकेंद्रीकरण नव्हतं. त्या फाईलमध्ये पर्टिक्युलर एक झोन घेतला, सबनीसवाडा, खासकीरवाडा आणि त्याचा जो प्लांट आहे तो सबनीसवाड्याच्या अगदी एंड पॉईंटला खाली घेतलेला होता. त्याचा जो क्लिअरन्स जो प्लांट म्हणतात शेवटचा तो प्लांट तिथे घेतलेला. तिथे असं कुठेही नव्हतं. सावंतवाडीचा संपूर्ण कंटूर झालेलाच नाही, एक पर्टिक्युलर एरियाचा कंटूर झालेला आहे आणि आपण म्हणता त्याच्याप्रमाणे सावंतवाडीचा सर्वे कधीही झालेला नाही. सो हा एक एरिया, तो एक एरिया, तो एक एरिया, तो एक एरिया असं न करता एंटायर सावंतवाडीचा आपण कंटूर जर केलं तर त्या कंटूरमध्ये कुठे ग्रॅव्हिटीचा फोर्स कुठे युटिलाइज करता येईल त्या दृष्टीने अभ्यास करून इन ऑल संपूर्ण सावंतवाडीचं क्षेत्र कसं त्यामध्ये घेता येईल याच्यावर आम्ही डिटेल स्टडी केलेला आहे.